जय श्री कृष्ण. मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण इकडे काय बनवले ते पाहूया. तर इकडे मी पराठा बनवलेला आहे आणि तो कशापासून बनवलाय, चीज मटर पनीर परोठा असा बनवलेला आहे. खूपच ही रेसिपी सुंदर आहे आणि टेस्टी आहे, यम्मी आहे. तर चला आपण काय काय साहित्य घेतलं आहे त्यासाठी पाहून घेऊया. तर इथे खूप सारं साहित्य घेतलेले आहे. चला तर मी तुम्हाला सांगते. तर इथे बारीक कांदा चिरून घेतलेला आहे, 2 मध्यम आकाराचे घेतलेले आहेत कांदे, कोथिंबीर, पनीर, हे पनीर मी घरीच बनवलं आहे. थोडंसं चीज घेतलेलं आहे किसून. याच्यामध्ये हळद आणि मिरे पावडर घेतलेली आहे. इथे लाल मिरची पावडर आणि धने जिरे जिरे पावडर घेतलेली आहे. तसेच हे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि मटर पण उकडून घेतलेले आहे. आता हे बटाटे आणि मटर थोडं स्मॅश करून घेऊया. तर अशा पद्धतीने हे सगळं साहित्य घेतलेलं आहे. तर आता एका बाउलमध्ये आपण हे बटाटे कुस्करून घेऊया. असे हाताने कुस्करून घेतलं तरीही चालतात आणि मटर जे आहे ते असेच टाकले तरी चालतील, की कारण ते छान शिजलेले आहेत. आता जेव्हा आपण सगळं हाताने मिक्स करू ना, तेव्हा ते पण बरोबर बारीक होणार, व्यवस्थित एकजीव होणार त्याच्यामध्ये. आणि थोडेसे असे राहिले तरी पण ते चवीला छान लागतात. तर आता हे जे पनीर आहे ते किसलेलं आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. पनीर हे अंदाजेच घेतलेलं आहे, जवळजवळ 150 ग्रॅम पनीर असेल. 2 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, अगदी बारीक चिरून घ्यायचे. तसेच हे 2 क्यूब चीज घेतलेलं आहे. मिरी पावडर, धने पावडर, ही तिखटवाली आणि कलरवाली मिरची पावडर आहे. हे धने जिरे पावडर आहे. खूप सारी कोथिंबीर. तर इथं चीज टाकलेलं आहे, त्यामुळे मिठाचा वापर अगदी योग्यच करायचा. तर आता छान हाताने मिक्स करून घ्यायचं. त्या अगोदर याच्यामध्ये मी मीठ टाकते, 1 चमचा, आणि थोडंसं वरती टाकलेले चवीनुसार मीठ टाकायचं इथे. आता छान हाताने मिक्स करून घ्यायचं. अगदी सगळं व्यवस्थित एकजीव झालं पाहिजे. मसाला हा सगळा याच्यामध्ये कोटिंग व्यवस्थित झालं पाहिजे. तर अशा प्रकारे हे हाताने सगळं छान मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता पीठ मळून ठेवलेलंच आहे. आपण जे चपातीला करतो ना पीठ, त्या पद्धतीनंच थोडंसं घट्टसर मळायचं. आता एक चपातीचा उंडा जेवढा असतो तेवढंच घ्यायचं. छान असे गुबगुबीत करायचे. जेवढं पिठाचा गोळा घेतलाय ना, तेवढंच त्याच्यामध्ये ते सारण आपण भरायचं. त्यामुळे ना व्यवस्थित होतो पराठा. तर अशा पद्धतीने हे सारण त्याच्यामध्ये भरून व्यवस्थित उंडा करायचा. अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा. मध्ये लाटायचं, त्यामुळे शेवटपर्यंत हे सारण जातं. आणि त्याच्यानंतर मग कडा लाटून घ्यायच्या. आता गॅसवरती मी तवा पण गरम करायला ठेवलेला आहे. तर आता हा आपला छान पराठा लाटून झालेला आहे. तर मैत्रिणींनो, रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर मध्येच असा हा जेवणामध्ये थोडासा चेंज, किंवा सकाळी ब्रेकफास्टला पण तुम्ही करू शकता. त्याची अगोदर तयारी करून ठेवायची, सकाळी घाईमध्ये जर होत नसेल तर. तर आता थोडंसं आपण ह्याच्यावरती तव्यावरती तूप टाकलेलं आहे. तवा पण छान गरम झालेला आहे. आता मस्त खरपूस दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आणि भाजत आल्यानंतर मग तूप लावायचं. तुम्ही खाली काढून घेतल्यानंतर ताटात, तेव्हा पण तुम्ही तूप लावू शकता. कारण तव्यावरती लावलं तर थोडासा धूर होतो तो. तूप लगेच जळलं जातं. तेल लावल्यानंतर एवढा धूर होत नाही. तशा पद्धतीने हे व्यवस्थित परोठा भाजून घ्यायचा. वाह, सुंदर! चवीला पण खूप अप्रतिम लागतो. तुम्ही दह्याबरोबर खा किंवा सॉस बरोबर खा.
तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर आता छान दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजलेला आहे. त्याच्यामध्ये जेवढा पिठाचा गोळा होता त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त भरलं सारण तरी चालतं. खूप चवीला सुंदर लागतो. सारण जर भरपूर असेल तर टेस्ट अगदी उत्तमच लागते. याच्यामध्ये तुम्हाला कॉर्न जे मक्याचे दाणे असतात ते पण तुम्हाला ॲड करायचे असाल तर करू शकता. थोडेसे उकडून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये थोडेसे भरडून घ्यायचं आणि ते मिक्स केलं तरी चालतं. तर बघा अशा पद्धतीने आपण हा डिशमध्ये सर्व केलेला आहे. दह्याबरोबर तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता. वाह! सुंदर. तर मैत्रिणींनो, हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि खात राहा.